न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून पावसाचे अपडेट आणि शहरात घडणाऱ्या घटना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सध्या आपण बदलापूर पूर्वेच्या आपटेवाडी या शिरगाव आपटेवाडी या परिसरामध्ये आहोत। इथे आपण बघत असाल तर एक इमारत आहे आणि त्या इमारती लगत म्हणजे एक घर सुद्धा आहे। त्या घरासमोर असणारं भलं मोठं आंब्याचं झाड जे आहे ते इमारतीवर कोसळलेलं आपण बघतोय। शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष गणेश राणे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी प्रशासनाला पाचारण केलेलं आहे। ज्याप्रमाणे यापूर्वी सुद्धा सकाळी आपण फेसबुक लाईव्ह केलं होतं त्यावेळी मी माहिती दिली होती की माती भुसभुशीत होती आणि त्यामुळे झाड पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला बघायला मिळतात। आणि अशीच एक घटना घडली आहे ती म्हणजे या परिसरामध्ये शिरगाव आपटेवाडी परिसरामध्ये आणि ही बैठी घरं आहेत आणि या घरांमध्ये आपण बघत असाल तर अनेक नागरिक राहत आहेत। नेमकी कधी घटना घडली काय घडली या संदर्भात आपण जे राहणारे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। ताई साधारण किती वाजता घटना घडली काय इथे थोडंसं 1 तास झालाय। 1 तासापूर्वीच हे सगळं घडलेलं आहे। त्याच्या आधी या झाडाखाली खूप सारी मुळं त्यांनी आपलं स्थान सोडलेलंच होतं आणि आम्ही बघत होतो फायर ब्रिगेडला पण आम्ही कॉल करतच होतो की आता त्यामुळे त्यांनी यावं आणि पटकन झाड काढावं, पण तोपर्यंत झाडाने काही वाट पाहिली नाही। शेवटी त्याने त्याची मुळं सोडली होती आणि झाड पटकन आम्ही आमच्या नजरेसमोर ते झाड अचानक झुकलो आणि हे 20 वर्षापूर्वीचं झाड आहे। आपल्या घरालाच 25 वर्ष झालेली आहेत ऍक्च्युली। आणि होय हो माझ्या सासऱ्याने लावलेलं होतं हे झाड असं। आणि किती धरणार ते तरी तग ना साधारण। कुणाला पाचारण केले कुणाला बोलवलं प्रशासनाला? हा प्रशासनामध्ये आम्ही नगरपालिकेलाही कळवलं होतं पण त्याच्या आधी फायर ब्रिगेडला कळवलं होतं। ते येणारच होते त्याबद्दल शंका नाही। आणि आता स्वतः नगरसेवक गणेश राणे साहेब आलेलेच आहेत। त्यांच्यामुळेच आज या सगळ्यांच्या वतीने आणि त्यांच्या सहकार्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते ताबडतोब आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आज एवढं मोठं काम आहे की जे कोणाचे नुकसान न होता आज हे झाडांचा व्यवस्थित कट करून आम्हाला मदत करत आहेत। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आहे। धन्यवाद गणेश साहेब खरंच। अर्थात ताई धन्यवाद। काय नाव आहे तुमचं पूर्ण? सौ आरती प्रशांत फंडाट। आडनाव काय म्हणाला? फंडाट। ओके। फंडाट कुटुंब या ठिकाणी राहत आहे, गेल्या 25 वर्षांपासून राहत आहे आणि कुटुंबियांनीच त्यांच्या हे झाड जे आहे भलं मोठं आंब्याचं लावलं होतं। जवळपास 20 वर्ष या झाडाला लावून झाली होती आणि त्यानंतर आपण आज बघत असाल तर हे झाड पूर्णपणे कोसळलेलं आहे। लगतच एक घर आहे त्या घरावरती हे झाड कोसळलेलं आहे। बाबा पण तुम्ही लावलेलं झाड होतं 20 वर्षांपूर्वी किती मोठं लावलं होतं? बी लावली होती कसं? नाही मी झाड आणलं होतं। झाड आंबे दिले का झाडाने? हा आंबे दिले। आज 20 वर्षांपूर्वी लावलेलं झाड तुटले हो काय सांगाल काय भावना आहे? नाही भाऊ आजोबांच्या डोळ्यात खरं तर पाणी आहे कारण की माझ्या मते मुलासारखं आपण झाडाला जपतो आणि त्याचं प्रेम असते त्याला कळतं। नक्कीच खूप 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 जपलं मी त्याला। काय नाही अरे मुलाखत मी खूप 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 जपलं या झाडांना। आणि पुन्हा एक असं आंब्याचं झाड आहे, दुसरं नारळाचं झाड आहे। नारळाचं झाड सुद्धा नारळी भरपूर खाल्ले, आंबेही भरपूर खाल्लेत आम्ही। पण ते आता काय कारण जागा तशी होती जवळजवळ होती झाडं त्याच्यामुळे ते काही राहू शकले नाहीत। ठीक आहे ओके बाय। धन्यवाद बाबा दिलेल्या माहिती संदर्भात। तर बाबांनी तब्बल 20 वर्षांपूर्वी लावलेलं हे झाड होतं आणि ते आता आपण बघत असाल तर ते कोसळल्यामुळे एकंदरीत त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। भावना असतात प्रत्येकाच्या। आपण अगदी ज्याप्रमाणे मुलांना मुलांना मोठं करतो त्याच पद्धतीने एकंदरीत आपण ज्याप्रमाणे आपण मुलांना मोठं करतो त्याचप्रमाणे ही झाडं जी आहेत ती आपण त्यांना सांभाळत असतो। बाबांनी जशी माहिती दिली की अगदी मुलाप्रमाणे सांभाळलं झाडाला, बरीच फळं खाल्ले आणि आज ते झाड पडलं त्यामुळे त्यांना अश्रू जे आहेत
ते अनावर झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. हा परिसर कोणता आहे? हा परिसर प्रॉपर आपटेवाडी शिरगाव ना? केदार सोसायटी. आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा बरेच वर्ष झाले. किती वेळ आम्ही याच्याबद्दल आम्ही किती कंप्लेंट केल्या, पण अजूनही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. कुठून बाबा पाणी येतं काय? शिरगावरून येते, शिरगाव आपटेवाडी नाही, यादवनगरवरून पाणी येते सगळं. घरा वगैरे मध्ये पण फिरतं. हो, म्हणून आमचे घर आम्ही उंच केले त्यासाठीच. त्याचं उंच गेली घर. कित्येक वर्ष आम्ही नाल्याचं सांगतो. पाणी येतं का काय? हो, सगळं नाल्याचं पाणी येतं वरती. पावसाचं पाणी नाल्याच येते. तो कलवडे 2 कलवडची आम्ही मागणी केली होती गेल्या वर्षी. अर्ज सुद्धा आहे आमचा, आरुसुराच्या माध्यमातून केलं होतं. तर ते पाठपुरावा केला आहे आपल्याला. तर आमची इच्छा आहे की लवकरात लवकर तो कलवड झाला पाहिजे. लवकरात लवकर झाला पाहिजे. तर ही अशी दशा आपण बघत असाल तर एकंदरीत हा पूर्ण परिसर जलमय झालेला आहे. आणि आता जे झाड तुम्ही आता लांबून एकदा दाखव. झाड आपण बघत असाल तर पूर्णपणे बाजूला घर आहे, म्हणजे बैठी घरं आहेत. हा सावली बंगला आहे आणि त्या सावली बंगल्यामध्ये त्या कुटुंबियांनी लावलेलं झाड होतं 20 वर्षांपूर्वी. आणि सांगितलं पाण्याबद्दल. गणेश राणे यांच्या थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कालपासून आम्ही बघतोय तुम्हाला की यापूर्वी सुद्धा एक झाड कोसळलं रात्रीच्या सुमारास. तुम्ही स्वतः तिथे होतात. आज सुद्धा तुम्ही जसं कुटुंबियांनी तुम्हाला संपर्क असला तर तुम्ही लगेच हजर झालेला आहात. काय सांगाल, काय परिस्थिती आहे आपल्या प्रभागाची? या प्रभागामध्ये आम्हाला इलेक्शन झाल्यानंतर 6 महिने आलेत आणि पहिला पाऊस आहे. त्यामुळे आम्हाला सध्या पहिला पाऊस असल्यामुळे कळत नाहीये का कुठे झाडं वाढलेत, कुठे वाढ रचना चेंज झालेली आहे. जुना वाढ मोठा वाढ वाढलेला आहे. तर हे आम्ही विभागात लागण्याला सांगतो, यावेळी जो तुम्हाला त्रास झालाय हा त्रास तुम्हाला पुढच्याही होणार नाही. आणि प्रशासनाला पण थोडासा खूप लोड आलेला आहे. त्यामुळे त्यांचं पण तिकडे नदीवर धावपळ चालू आहे प्रशासनाची. त्या मानाने ते येऊ शकले नाही. पण आमचे जे शिवसैनिक आहेत ते या घटनास्थळी आलेले आहेत. ताकदांना धीर दिलेला आहे आणि त्यांचं जे काम आहे ते आम्ही आमच्या जेवढं परीने आम्ही जेवढं करणार आहे. आणि फायरवाले पण येतात. तर तुम्हाला सांगणं एवढी चिरीला घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. आणि हा पावसा हे पाणी हे पावसाचं नाहीये, हे आहे वरतून डोंगरावरून येतं पाणी. हा शिरगाव परिसर आहे. शिरगाव परिसरामध्ये डोंगर वस्ती असल्यामुळे डोंगरावरून पाणी येते खाली. त्यामुळे डोंगराचं पाणी इथे आलेलं आहे. तर याच्यासाठी पण यांनी जे गणेश आमचे कार्यकर्ते आहेत मेन, त्यांनी आम्हाला हा प्रश्न आता सुचवलेला आहे. त्यांना पण आम्ही आश्वासन दिलेलं आहे का तुमचं हे काम, हे आता पहिला पाऊस आहे आम्ही नगरसेवक झाल्यापासून, तर पुढच्या पावसामध्ये जास्त काही पाणी येणार नाही याची आम्ही खात्रीता घेऊ. आणि त्यांचा हा प्रश्न पाण्याचा जे झालेला आहे हा आम्ही तो पुढच्याही सॉल्व्ह करून देऊ. धन्यवाद. गणेश राणे आपल्या सोबत होते. खरं तर कालपासून ते स्वतः तुम्ही बघत असाल पाण्यात भिजतायत. ज्या पद्धतीनं प्रशासन प्रयत्न करतंय, प्रशासन सज्ज आहे, त्याच पद्धतीनं शहरात बदलापूर शहरात लोकप्रतिनिधी सुद्धा सज्ज असलेले आपण बघतोय. आणि सध्या सावली बंगला आहे आणि या सावली बंगल्यामध्ये असणारा हा जो झाड आहे, झाड होतं भला मोठा आंब्याचं झाड होतं जे आजोबांनी वाढवलं होतं. 20 वर्षांपासून आजोबांनी वाढवलं होतं आणि ते झाड आज आपण बघत असाल तर ते पडलं असल्यामुळे त्यांना सुद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा दुःख झालेलं आहे. खर तर बस अर्थात आता हे जे पाणी आहे किंवा ही जी समस्या आहे, इथे जे पाणी साचतंय किंवा बैठी घरं जी आहेत, बंगले आहेत, त्या ठिकाणी पाणी साचू नये, पाणी भरू नये या पुढे प्रयत्न करणार असल्याचा शब्द जो आहे तो या ठिकाणी गणेश राणे यांनी नागरिकांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शहरातले अपडेट आपण घेणार आहोत. तुमच्या परिसरात जर काही एखादी घटना घडत असेल तर त्या संदर्भातले जे काही अपडेट असतील ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. बदलापूरकरांनो, घरात राहा आणि सुरक्षित राहा. उल्हास नदीवरती प्रामुख्याने गर्दी करू नका. प्रशासन सज्ज आहे आणि तुम्ही सुद्धा तुमची स्वतःची नक्की काळजी घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.